साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। कापूस चोरून नेत असताना 2 जणांना रंगेहात पकडण्यात आले। याचा राग मनामध्ये धरून सुमारे 10 आरोपींनी अक्षय तनपुरे या तरुणाला शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडा, लोखंडी गज आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे। राहुरी शहरामधील स्टेशन रोड परिसरात 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे। अक्षय अशोक तनपुरे हा तरुण 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास त्याच्या शेतामधनं घरी येत होता, तेव्हा त्याच्या शेडमध्ये गोण्यामध्ये साठवून ठेवलेला कापूस 2 इसम चोरी करून घेऊन जात होते हे त्याला दिसलं। तेव्हा अक्षय तनपुरे यानं शेडच्या जवळ जाऊन पाहिलं असता आरोपी करण मोरे आणि गौरव तनपुरे हे दोघे कापूस चोरून नेत असताना त्याला दिसले। अक्षय तनपुरे यानं त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हाताला झटका देऊन पळून गेलेत। त्यानंतर अक्षय तनपुरे हा तरुण संध्याकाळी 7:30च्या दरम्यान एका दूध संकलन केंद्र इथे दूध टाकून परत घरी जात असताना करण मोरे आणि गौरव तनपुरे या दोघांसह इतर 8 अनोळखी आरोपींनी स्टेशन रोड परिसरामध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या समोर अक्षय तनपुरे या तरुणाला अडवलं आणि शिवीगाळ करून, दमदाटी करून लाकडी दांडा, लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। घटनेनंतर अक्षय अशोक तनपुरे यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे। त्याच्या फिर्यादीवरून आरोपी करण कैलास मोरे, गौरव विजय तनपुरे तसेच अनोळखी 8 जण अशा 10 जणांवरती चोरी, मारहाण आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।